मास चालू झाला. शालिवाहन शके 1218 वार गुरुवार समाधीचा. पण त्याच्या अगोदर अष्टमी पासून महाराजा सोहळा चालू झाला. भगवान पांडुरंग परमात्मा पंढरीहून ज्ञानोबांना भेटायला अलंकापुरीस पांडुरंग गेले. अलंकापुरीस पांडुरंग गेले. अलंकापुरीस पांडुरंग गेले. अलंकापुरीस अलंकापूर हे तीर्थक्षेत्र निवडण्याचं कारण असं आहे, कुबेराच्या संपत्तीला थोडस भय होतं. भय त्या असणाऱ्या चोरीच्या भयापासून कुबेराची संपत्ती कुबेराला वाचवायची होती. म्हणून नंतर नंतर संपत्ती वाचवण्यासाठी कुबेरानं अलंकापुरीमध्ये, जिचं नाव अलकावती, इथं ती संपत्ती आणली. बरं, संपत्ती आणल्यानंतर भगवान कुबेर देवाला सांगतायत, महाविष्णू परमात्म्याला, देवा ही माझी संपत्ती मी इथं तुझ्या भरवशावर इथं ठेवतोय. तुझ्या भरवशावर ठेवतोय म्हणजे भविष्यात तू स्वतः इथं स्थापित व्हायचंय, स्वतः इथं यायचंय, पण माझी संपत्ती इथंच राहणार आहे. पहिलं कारण अलंकापुरीमध्ये ज्ञानोबांनी येण्याचं. दुसरं कारण महाराजा, भगवान कुबेरानं आळंदीत असणारं जे शिवपीठ आहे, सिद्धेश्वराचं देवस्थान, हे सिद्धेश्वराचं देवस्थान स्वतः भगवान कुबेराच्या हस्ते स्थापन केलेलं आहे. बरं, आणि तिसरं कारण, कुबेराची असणारी इच्छा पूर्ण करण्याकरता सोपी घाल ज्ञानोबराय तिथं समाधी घेणार आहेत. काय या आळंदीला इंद्रायणीला एवढं का महत्व? बरं, एकदा भगवान शंकर आणि पार्वती यांचं विमान चाललं होतं. बरं, आकाशातून मार्गक्रमण करत होतं. आणि अशी भ्रमंती करत असताना भगवान शंकर परमात्मा विमान खाली घ्यायला लावलं. खाली विमान आलं आणि विमान खाली आल्यानंतर परमात्मा खाली उतरले. बरं, त्या आळंदीच्या त्या अलंकापुरीच्या मातीमध्ये गडगड गडगड गड लोळू लागले भगवान शंकर परमात्मा. आणि मातीमध्ये लोळायला लागल्यानंतर पार्वती माता कुतूहलानं त्या भगवान परमात्म्याला विचारते, शंकर परमात्म्याला, अहो स्वामी, अहो आपण भ्रमंती करतोय, विहार करत होतो आपण, आणि तुम्ही अचानक विमान खाली घेतलं काय, नाही तो गडगड लोळताय काय या मातीमध्ये, आणि हसताय काय, आनंद काय घेताय, काय कारण काय? तेव्हा भगवान शंकर परमात्म्यानं गोड उत्तर आईसाहेब पार्वती मातेला दिलं. बरं, काय गोड उत्तर दिलं? उत्तर असं दिलं, भगवान शंकर परमात्मा सांगतायत की याच पुण्यभूमीमध्ये महाविष्णू परमात्मा, मी सुद्धा त्याच्यामध्ये, ब्रह्मदेव आणि आदिमाया म्हणजे तुम्ही सुद्धा या मातीमध्ये जन्म घेणार आहोत, अवतार घेणार आहोत, आणि पुढं तुमचा अवतार आपला होणार आहे, त्याचा आनंद मला झालेला आहे, म्हणून मी या मातीमध्ये गडगड गडगड लोळतोय. कुतूहल पाहण्याकरता सगळे देवगण, सगळे अगदी गंधर्व वगैरे आले, आणि ते पाहत होते वरून स्वर्गातून. सगळे जण कुतूहल पाहत होते. भगवान शंकर परमात्मा तिथं लोळत होते. सगळे कुतूहल पाहत असताना इंद्राची वक्र दृष्टी, तिरकी नजर माता पार्वतीवरती गेली. बरं, इंद्रानं गप्प बसावं ना. पार्वती मातेजवळ गेले आणि इंद्रदेव पार्वती माताला म्हणतायत, काय या बैराग्याबरोबर राहताय तुम्ही, काय मिळतं इकडं, बघा कसं येड्यागत गडगड लोळतंय, हा चला म्हणले माझ्यासोबत, पट्टराणी करून ठेवतो तुम्हाला.
इंद्रानं पार्वती मातेला बोलल्याबरोबर पार्वती माता क्रोधित झाल्या आणि इंद्रदेवांना शाप दिला. असली भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाली म्हणून शाप असा दिला की तुम्ही इथंच इंद्रायणी म्हणून तुम्ही जल होऊन इथं प्रवाहित व्हाल, वाहत राहाल. इंद्रदेवाला चूक कळली. पार्वती मातेला इंद्रदेव विचारतायत, आई साहेब चुकलं, आता मला उशाप द्या ना, कृपा करा माझ्यावरती. तेव्हा पार्वती मातेनं उशाप काय देवा? पार्वती माता उशाप देतायत, इंद्रदेव तुम्हाला उशाप असा राहील की काही दिवसानंतर कालांतरानं जेव्हा ब्रह्म विष्णू महेश आणि आदिमाया इथं अवतीर्ण होतील आणि ते अवतीर्ण झाल्यानंतर साक्षात विष्णू परमात्मा ज्ञानोबरांच्या रूपात येतील आणि ही चारही भावंड जेव्हा या पाण्यामध्ये या जलामध्ये प्रवाहित असणाऱ्या जलामध्ये स्नान करतील तेव्हा तुम्ही पवित्र व्हाल. असणारा तुमच्यावरचा शाप जो आहे तो शाप निघून जाईल आणि तुम्हाला नवीन नाव प्राप्त होईल. तया नाम इंद्रायणी. म्हणून भगवान परमात्म्यानं ज्ञानोबारायांच्या मंदिरात समाधीची जागा आळंदी पुण्यक्षेत्र अलकावती अलंकापूर हे निवडलं आणि इंद्रायणी मातेच्या काठावरती पाप धुवून गेलं इंद्राचं. यांनी स्नान केल्यानंतर अशा काठावर असणारं शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुगुट ज्ञानोबाराय तिथं मुगुट होऊन राहणार होते. अशा ज्ञानोबारांना निरोप देण्याकरता सकल वारकरी संत मंडळी वारकरी सगळे आमचे जमा झाले. आई साहेब रुक्मिणी माता साक्षात पंढरीहून भगवान पांडुरंग परमात्मा आलेले आहेत. अष्टमीला बरोबर कार्तिक महिन्यातील अष्टमीला पंढरपूरचे पांडुरंग परमात्मा आळंदीला आले आणि आळंदीला आल्यानंतर आता ज्ञानोबारांना समाधी द्यायचे. अष्टमी पासून समाधी देण्याचा सोहळा चालू झाला. दशमी झाली, सर्व वारकरी महाराजा जमा होऊ लागले. एकादशीचा दिवस आला आणि मग एकादशीचा दिवस आल्यानंतर एकादशी द्वादशी कान्होपाटकांनी एकादशीला द्वादशीला सेवा केली आणि त्रयोदशीला सेवा समाधीची सेवा नामदेवरांच्या घराण्याकडे. त्रयोदशीच्या दिवशी ज्ञानोबारांना समाधी द्यायची होती. समाधीचा दिवस जसा 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 जवळ येऊ लागला तशी लहान असणारी चिमुरडी माझी मुक्ताई माता उद्विग्न झाली. महाराजा मुक्ताई मातेला दुःख झालं. अखंड ब्रह्मांडाचं जेवढं दुःख आहे त्याच्याही पेक्षा मोठं दुःख माझ्या मुक्ताई मातेला झाले. सोपान काकाही उद्विग्न झालेले आहेत. सर्वात वडील असणारे निवृत्ती दादांनाही माझ्या दुःख झालेलं आहे. नामदेवराया तर पूर्णपणे खचलेले आहेत. ज्यांच्या संगतीचा लाभ मी घ्यायला नाकारत होतो त्यांच्या संगतीत मी गेलो रे. त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मला खूप काही अनुभव आले चांगले. त्यांच्या संगतीचा अनुभव आल्यानंतर मला दुसऱ्या कोणाची संगत करावीशी कधीच वाटली नाही. असे ज्ञानोबाराया निघालेत. नामदेवरायांचे डोळे भरून आलेले आहेत. नामदेवरायांचे चारही पुत्र नारा विठा गोंदा महादा सगळेजण या प्रसंगाला महाराजा साक्षी आहेत. सर्व संत मंडळी सकल संत मंडळी वैष्णवांची मांद्याळी अलंकापुरी नगरीमध्ये भरलेली आहे. बरं ज्ञानदेव वैष्णव मोठा आज ज्ञानोबाराया निघालेले आहेत. याचं दुःख प्रत्येकाच्या अंतःकरणात भेडसावत होतं. प्रत्येकाला दुःख झालेलं होतं. चिमुरडी असणारी मुक्ताई रडते ढसाढसा. तीनदा निवृत्ती दादांच्या जवळ जाऊन सांगते, दादा एवढ्या लवकर तुम्ही तरी सांगा. साक्षात निवृत्ती दादा वडील होते हो, पण ते वडील असणारे निवृत्ती दादा सुद्धा तिथे खचून गेलेले आहेत. माझा ज्ञानात सावलीसारखा माझ्या पाठी उभा होता.
आज मात्र माझा ज्ञाना मलाही सोडून चाललेला आहे. दुःख निवृत्ती दादांनाही झालेलं आहे. पण म्हणतात की एका बापाला आपलं दुःख व्यक्त करता येत नाही. आई असते ती आई रडत असते, आई रडून दुःख दाखवते. पण बापाला मात्र कितीही डोंगरा एवढं जरी दुःख झालं तरी बापाला रडता येत नाही हो. डोळ्यात अश्रू यायला लागले तरी बापाला ते अश्रू लपवावे लागतात. निवृत्ती दादांना दुःख झाले, खचून गेले होते निवृत्ती दादा. पण मी जर माझ्या डोळ्यातून अश्रू ढाळले, मी जर दुःखी झालो तर त्या मुक्ताला न सोपानाला कोण सावरणार. ज्ञान आपल्यातून चाललेला आहे, याचं दुःख फक्त निवृत्ती दादांना, सोपान काकाला, मुक्ताईला नव्हतं झालं तर सकल सर्व वैष्णव जनांना त्याचं दुःख झालं. असं दुःख होत असताना भगवान पांडुरंग परमात्मा त्रैलोक्याचा धनी रडावा. ओ त्या देवाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. देव रडतायत आणि रडता रडता हळूच चोरून डोळे पुसत असताना आई साहेब रुक्मिणी माता देवाला विचारताय, देवा स्वामी का रडताय एवढं. तेव्हा भगवान परमात्मा रुक्मिणी मातेला सांगतायत, आता ऐसे कोणी होणे नाही. देव म्हणती रुक्मिणी हाची एक योगी देखिला नयने. भगवान परमात्मा रुक्मिणी मातेला सांगतायत, हा एकच योगी मी माझ्या या डोळ्यांनी पाहिलाय. आणि असा योगी आता परत परत होणे नाही. बरं साक्षात भगवंतांना रडावं. एकादशी झाली महाराजा. द्वादशीला स्वतः आईसाहेबांना भगवंतानं सांगितलं की तुम्ही स्वयंपाक करा. पुरणपोळी केली जेवायला. आणि स्वतः आईसाहेब रुक्मिणी माता चारही भावंडांना, सर्व वारकऱ्यांना महाराजा जेवू घालतायत. जेवणाचा प्रसंग झाला. क्षीरापतीचं भजन महाराजा सगळं झालं. त्रयोदशीचा दिवस जसा 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 उगवण्याचा कालावधी जवळ आला तसं तसं प्रत्येकाला दुःख व्हायला लागलं. संपूर्ण वारकरी, संपूर्ण वैष्णव सगळे उद्विग्न झाले. निवृत्तीनाथ दादा रडायला येते पण दाखवत नव्हते. पण निवृत्त सोपान काका मुक्ताई माता मात्र ढसा ढसा रडत होते. दादा थोडं थांबायचं होतं ना, इतक्यातच काय. आता वयच किती आहे, फक्त 22 वर्ष. चिमरुडी मुक्ताई सांगते, आई नव्हती, आई गेली. मी 2 वर्षाची असताना दादा तुम्ही सांभाळलं मला. माझ्या आई तुम्ही झाला. कोणताही हट्ट तुमच्याकडे करावा, तो माझा हट्ट तुम्ही पूर्ण केलाय. इतक्यातच जाणं का दादा, थांबा थोडं. सोपान काकाही समजावतायत, सांगतायत थांबा दादा. पण दिवस ठरला होता, वेळ ठरली होती. कार्तिक महिना चालू होता. सकल संत वारकरी, सर्व वैष्णव जन आळंदीला यात्रा भरली होती. यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. देवानं सांगितलं या कार्तिक महिन्यामध्ये जी एकादशी आहे, ते एकादशीला अष्टमी पासून 16 ज्ञानोबारांच्या संजीवन समाधीचा चालू होणार. आणि त्या यात्रेला जे यात्रेकरू, जे वारकरी येतात ते देवाला साक्षात आवडतात. त्रयोदशीचा दिवस उगवला. ज्ञानोबाराय निघालेत. बऱ्याच वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय. प्रत्येकाची अवस्था कशी झाली आहे महाराजा. एखाद्या बांधलेल्या पेंडीचा आळा सुटावा, आणि आळा सुटल्यानंतर जसं सगळं गवत इकडं तिकडं विखुरलं जावं, त्या पद्धतीमध्ये सर्व वैष्णव समाज, जो सकल वारकरी जे आहेत, ते वारकरी महाराजा सगळीकडे पांगलेले आहेत. बांधल्या पेंडीचा
सुटला स्याळा तसं बांधलेल्या पेंडीचा आळा सुटावा तसं सर्वजण वारकरी इकडं तिकडं सैरभैर झालेले आहेत. आता आपला बाप आपला आता समाधीस्थ होणार आहे याची महाराजा कल्पना देखील कोणाला सहन होत नव्हती. आई साहेब रुक्मिणी मातेनं ज्ञानोबरायांची पूजा केली. नारा विटा गोंदा महादा नामदेवरायांचे 4 पुत्र पुढे आले. नामदेवराय साक्षात पुढे येऊन मार्गदर्शन करतायत. उघडली शिळा विवराची नामदेवराय पुढे गेले. आणि नामदेवरायांनी थांबा ज्ञानेश्वर महाराज माऊली थांबा जरा. नामदेवराय पुढे गेले मार्गदर्शन केलं आपल्या 4ही पुत्रांना. समाधीची जागा झाडली स्वच्छ केली. तुळशी बुक्का पुढे नेऊन ठेवलं. ज्ञानेश्वरी पुढे ठेवली. आणि मग मात्र निवृत्ती दादा पुढे आले. भगवान पांडुरंग परमात्मा पुढे आले. चला की पुढे त्या भगवान पांडुरंग परमात्माने आणि निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांचे दोन्ही कर दोन्ही बाजूने धरलेले. देव निवृत्तिया धरले दोन्ही कर. 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 तो ज्ञानेश्वर समाधी. हरी हो. भगवान साक्षात पांडुरंग परमात्मा एका बाजूला ज्ञानोबरायांचा हात धरतायत. एका बाजूला निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांचा हात धरलेला आहे. ओ या समाधीचे साक्षीदार फक्त एवढेच नव्हते. नामदेवराया सांगतायत आपल्या समाधीच्या प्रकरणामध्ये अभंगामध्ये हस्त ठेवी मातया ज्ञान देवे लाग्या पाया. विठोजी म्हणे लवलाया समाधीस बैसावे. कोण आलं होतं या समाधीला? कोण होतं साक्षीदार? इंद्र चंद्र ब्रह्मादिक गीती गाती यम वरुण बृहस्पती यांची सर्वांची वरती विमाने दाटती. तव पातले गरुड देव रुक्मिणी सत्य भामा भाव. राही माता गोपी सर्व समाधी ज्ञान देवा पाहावया. इंद्र चंद्र प्रजापती सर्व अंतरिक्ष पाहाती. अलंकापुरी ए श्रीपती हरुष चित्ती ज्ञान देवा. कोण आलं होतं अजून? ऋषी मुनी गंधर्व पिशाच गुह्यक सर्व. ध्रुव अंबऋषी माधव चित्ती भाव पहावया. ऐसी दाटली विमाने विमानांची गर्दी झाली. हे संती जाणितली ज्ञाने ज्ञान देवी ब्रह्म होणे हे विंदाण विठ्ठलाचे. जय जय शब्द ध्वनी गर्जे तेने स्वर्ग मृत्यू पाताळ गाजे. पाताळी शेष म्हणे मुंजे प्रेम पुंजे न समाये. नामा म्हणे शिवादिक सिद्धेश्वरी मिळोनी सकळीक.
पाहती विठ्ठल कौतिक ज्ञानदेव समाधीचे साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा या ठिकाणी या समाधीचं कौतुक पाहण्याकरता आलेले आहेत, समाधी देण्याकरता आलेले आहेत. समाधीसाठी काय काय केलेले प्रत्येक गंधर्वानी यक्षानी प्रत्येकाने वेदध्वनी केली. या मुनी गंधर्व गायणे होती गगनी, गगनामध्ये गंधर्व गायन करतायत, वेदांचे ध्वनी मुनीश्वर गातायत, ब्रह्मादिक इंद्राच्या विमानी सगळे जमलेले आहेत. इंद्रायणी ज्ञानदेवी ज्ञानोबा इंद्रायणीच्या काठावरती समाधी घेतायत. हे पाहण्यासाठी सर्व आलेले आहेत. लागली या मंगळ तुळे ध्वनी, तीर्थे असती उभी कर जोडोनी, सकल तीर्थे महाराजा या समाधीची प्रत्यक्ष पाहण्यासाठी हात जोडून उभे आहेत सगळे तीर्थ.